हे बघा मस्त झालेलं आहे बघा. हे बघा करून बघते. प्राऊड ऑफ मी. खूप छान जेवण. हॅलो नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मी आहे आर्या आणि तुम्ही सगळे कसे बरे आहे ना, आणि मी पण बरे आहे. आणि आत्ता वाजलेले हे बघा दुपारचं 3:30 वाजलेले आहे आणि आज आहे क्रिसमस. आणि तुम्हाला सगळ्यांना ना मेरी क्रिसमस माझ्याकडनं, माझ्या फॅमिलीकडनं. आणि चला आम्ही जरा ना बाहेर गेलो होतं, आत्ता जस्ट आलो. आता आम्हाला जेवायला पाहिजे आणि आज क्रिसमस आहे म्हणून ना त्याच्यासाठी स्पेशल मी चिकन बिर्याणी करून ठेवलेले आहे. आता चला आपण हे बघ गुडिया आता बाहेर न आलं ना तर दमलेला आहे. त्यात तर जस्ट बाहेर आपण कायच खाऊन आलेलं नाही आहे. गेलो होतं की मला माहित होतं की येईपर्यंत ना उशीर होणार म्हणून. हे बघा मस्त झालं, टेस्टी टेस्टी. प्राऊड ऑफ मी. खूप छान जेवण बनवते. प्राऊड ऑफ माय सेल्फ. क्योंकि आमचं ना प्रशंसा कोणच करत नाही आहे, स्वतःलाच मी करून घेते. चला मग जेवण करून घेते. मग ते काय झालं, दुपारी जेवण केल्यानंतर झोपलो पण नाही. लेकिन कसं ते बाहेर ना फिरून आल्यानंतर ना खूप कंटाळ येते. असंच पडून होतो, लेकिन काय खूप कंटाळ येतो, त्याबद्दल काही शूटच केली नाही. आता चला आज पाहिजे. माझा काय डॉक्टर परफेक्ट नाही आहे, तरी पण थोडंसं मी केक ट्राय करून बघते, कप केक्स. चला मग तुमच्याबरोबर शेअर करते. चला कप केक करूया, आज क्रिसमस आहे ना. 2 चमचा दही घेतलेले आहे आणि ह्याच्यात आता मी साखर मिक्स करते. 4 चमचा साखर मिक्स केली. आता छान ह्याचा मिक्स घातलेली आहे. आता मिक्स करूया. एकच डायरेक्शनमध्ये करायचं. मी ना केक करून ना खूप वर्ष झाले, असं बघितलं तर खूप विसरते बघा. आता ह्याच्यात ना बेकिंग पावडर, बेकिंग सोडा वगैरे घालायचं आहे. सोडा आहे अर्धा चमचा आणि हे बघा कोको पावडर आहे, हे 1-2 चमचा घालते. किती लागतं तेवढं बघा. एकच डायरेक्शनमध्ये फिरवायचं. अरे एक विसरले, ह्याच्यात तेल घालायचं. इथे मम्मा आता ह्याच्यात ना व्हॅनिला एसेन्स घालूया. हे डार्क कंपाऊंड चॉकलेट आहे. आता हे थोडेसे ना तुकडे मी त्याच्यात घालते. ते मोठा चाकू घेताना ठस करणार आहे. आता कुकर ठेवलेले आहे गरम व्हायला आणि हे एक जाळी ठेवते. ऑइल हे करून घेते सगळे मध्ये. प्लेट ठेवते. गॅस ना आता स्लो केलेली आहे आणि हे बघा ह्याचं सिटी आणि रबर काढलेलं आहे.
बसायला तयार नाहीये. काय झालं काय माहित आता ह्याला. आणि मम्मा पण आमच्याकडे आधी एक जुनं कुकर होतं आणि त्याचं बसायचं कुकरचं ढाकण. बघा आता बघूया आता. बापरे म्हटलं काय कुकरला किती छान कुकर आहे नाही कसं काय त्याचं ढाकण लागत नव्हतं का बाई. ते अडकूनच बसलं. नाहीतर मी काय मध्ये पटकन तेव्हा मी काय विचार केली आता हे ढाकण निघालं तर ना आता कढईमध्ये ठेवून टाकायचा असा विचार केली होती. नशीब ते परत ढाकण लागलं म्हणून आता 5 मिनिट झाले तर अजून एक 2 मिनिट होऊ दे मग चेक करते झाले की नाही. अच्छा कंपनी काय करायला लागले. आयरा तसं करायचं नाही. तो पण त्याला मारतो ती पण मारते बघा. आणि ही काय ड्रॉइंग करत बसले. ढाकण उघडून बघूया आता ढाकण पण उघडते की नाही काय माहित. हे आलं ग बाई. चेक करून बघते. नाही झालं अजून. आता बरोबर आता मी काय करते 10 मिनिटं लावून त्याला आता ओपन करून बघूया. हे बघा. आणि हे जे मधी लागतं ना हे ते चॉकलेट आहे. ते चॉकलेट आहे ते मी विसरली होती. मला वाटलं की अजून बॅटर हे झालंच नाही म्हणून. आता हे होतं की ते मध्ये आपण चॉकलेट घातले ना ते मेल्ट झालेलं आहे. 9 वाजलेले हे. चला आता मी ना जरासं गरम आहे तरी पण कसं टेस्ट करून बघूया कसं झालेलं आहे. बाळ काकी पाठी मी करत. हे बघा. हे बघा मस्त झालेलं आहे बघा. हे बघा कसं निकलतं. बाहेरच्या पेक्षा ही बघा गुडिया काय करते सगळ्यांचंच चाटून. म्हणजे मस्त झालेलं आहे. असं बघितलं तर मी अर्धा अंदाजाने घातलेलं आहे बघा तेल वगैरे तरी पण छान झालेलं आहे. आता मी कधीतरी ना फुल एक ना मोठं केक असं करून दाखवते तुम्हाला. ते तरी पूर्ण मेजरमेंट प्रमाणे करायला पाहिजे. चला मग आता हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा. नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा. चला उद्या भेटू एक नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर.